चला मुलांनो, आज आपण सुंदर अक्षर काढणे काढणे आपल्याला सुंदर अक्षर जर काढायचं असेल, असायचं असेल तर आपल्याला जे मूळाक्षर आहेत, मूळाक्षर जे आहेत ते आपल्याला त्याची रचना, त्यांचे अवयव कसे असतात हे पाहणं आवश्यक आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला सुंदर अक्षर जर यायचं असतील तर आपल्याला 4 वाट्या आणि 4 रेघा याविषयी माहिती असणं आवश्यक आहे, तरच आपलं अक्षर सुंदर येईल. तर 4 वाट्या कोणत्या? तोंड वरी करून. दुसरी वाटी कोणती? तोंड खाली करून. तिसरी वाटी कोणती? तोंड इकडे. चौथी वाटी कोणती? इकडे. आता 4 वाट्या झाल्या ह्या. पाचवी म्हणजे रेष, उभी रेष, आडवी रेष, तिरपी रेष आणि ही तिरपी रेष. या 4 वाट्या आणि 4 रेषेच्या साहाय्याने आपण सुंदर अक्षर काढू शकतो. तर वर्ग 1ली ते 5वी या मुलांनी काय करायचं, याचे जे मूळ अक्षर आहेत, बेस, ते अक्षर आपण शिकले पाहिजे. तर आता आपल्याला अ काढायचं आहे. तर पहा मुलांना, इकडं अ असं गोल वाटी, त्यानंतर असं गोल, आणि ही आडवी रेष इथून काढायची अशी बरोबर, थोडी लहान काढायची आणि उभी रेष काढायची. तर अ हे सुंदर येईल. त्यानंतर आ बघा, व्यवस्थित आकार जर दिला आपण, ही रेष, आडवी रेष एकदम सरळ पाहिजे, आणि ही उभी रेष आणि ही उभी रेष, हे आ. आता ई बरंच मुलांना काढत नाही. ई, हरणाचं ह, हे बऱ्याच मुलांना काढतात नाही. तर ई करता काय, अगोदर थोडीशी स्ट्रेटमध्ये सरळ एक छोटीशी उभी रेष घ्यायची, त्यानंतर एक वाटी, त्यानंतर दुसरी वाटी, त्यानंतर एक छोटी वाटी आणि तिरपी रेष. तर इथं सुद्धा थोडंसं माझं काय झालं पहा, थोडंसं अंश, 1 मिलीमीटर, अर्धा मीटरपेक्षा थोडी तिरपी रेष झाली माझी वरची. तर आपली अशी ही रेष सरळ आली पाहिजे. दुसऱ्या ह्याच्यात पाहू आपण, सरळ रेष काढायची अशी, पुन्हा एक वाटी, एक असं आणि असं, पहा ई. म्हणजे आपल्याला अक्षर सुंदर येतील. ई. ऊला काय लागलं, बरोबर वाटी अशी ओ, पहा ओ. आता येडका ये बऱ्याच मुलांना काढता येत नाही. येडक्याचं ये बऱ्याच ठिकाणी अडचण येते. बघा, अगोदर उभी रेष काढायची, मग थोडी तिरपी न्यायची, त्याच्यानंतर उभी काढायची आणि छोटी तिरपी, एकदम छोटी तिरपी अशी काढायची. बघा, येडका ये सुंदर आलं का? बघा, त्यानंतर आयरन आहे, येडक्याची ये, तिरपी रेष, उभी रेष आणि थोडी तिरपी, हा काय तिरपी, हा काय आयरन आहे. असं सुंदर अक्षर येण्याकरता तुम्हाला अक्षराचे जे अवयव असतात ते कळणं आवश्यक. जसं या अ मध्ये एक वाटी, दुसरी वाटी, आडवी रेष आणि उभी रेष, एक वाटी, ही वाटी, दुसरी वाटी, ही वाटी, आडवी रेष ही आणि उभी रेष ही. या 4 वाट्या आणि 4 रेषामध्ये सर्व ABCD, सर्व मूळाक्षरे, सर्व 1, 2, 100पर्यंत या 4 नुसारच काढता येतात. अशा प्रकारे आपलं आयरन आहे आलं. पण आता ओझ्यावाल्याचं ओ, आता ओ कसं काढायचं, हे आलं म्हणजे ओझ्यावाल्याचं ओ आलं, हे आलं म्हणजे ओझेवालाचं ओ. अ आलं, अचे अवयव असतात, अचे जसे अवयव आहे तसंच काढता येते. त्याच्यामध्ये काय, उभी रेष, ही वाटी, ही वाटी,
इथं छोटी वाटी असते इथं, किंवा गोल काढता इथं, आणि तिरपी रेष. ओ औ अम आहा हे सर्वांना एकच फॉर्म्युला आहे. आ ओ औ अम आहाला एकच फॉर्म्युला आहे. आता राहिलं कपाचं कप. कपाचं कला काय करायचं, ही वाटी सरळ रेष, पुन्हा खाली आणायचं, पुन्हा वरती न्यायचं. अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर कपाचं कप. खला काय करायचं बघा, ही वाटी थोडीशी अशी काढायची. काढता बऱ्याच मुलांना अडचण येतात. ख काढण्याकरता बऱ्याच मुलांना अडचणी येतात बघा. अशी ही स्ट्रेट आली अशी असं काटा. ख गणपतीला काय करावं लागल, थोडीशी अशी ही रेषा स्ट्रेट आली पाहिजे. पुन्हा ह्या ज्या रेषा आहेत ह्या आपली जी आडवी रेषा असती याला चिटकलेल्या पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं, ह्याच्यामध्ये अंतर राहतं. आणि दुसरी गोष्ट तिरपी होत्यात, किंवा ह्या ग पेक्षा ही लहान होते, किंवा तिरपी येते, किंवा इकडून तिरपी येते, किंवा इथं चिटकलेली नसते. आणि ही वरची जी दांडी असती ही अक्षर किंवा शब्दाच्या थोडी बाहेर पाहिजे, इथं बाहेर किंवा इथं बाहेर. ग. आता घला काय, ही वाटी आणि ही उभी रेष सरळ. चला काय करायचं, चला मी मुलांना अडचण येते. खला आणि चमचा चेला अडचण येते. तर काय करायचं, अगोदर आडवी रेष काढायची पूर्णपणे सरळ, त्यानंतर अशी उभी वाटी काढून उभी रेष सरळ चमच्याचे. हे चमच्याचे काढताना बऱ्याच मुलांना अडचण येते. आता छत्री छेला काय करायचं, अशा प्रकारे छानपैकी ही उभी रेष आणि ही छत्रीचं छे. जहाजाला काय करायचं, वाटी काढायची छान अशी, एवढी वाटी काढायची आणि इथून आडवी रेष द्यायची. बाकी जहाजाचं झ. आता झबले झ म्हणजे ज्याला ई काढता येते त्याला झबले झ येतं. टरबुस्ट ज्याला डब्बा, टरबुस्ट म्हणजे डब्बा ड ढगाचं ढ, आणि टरबुस्ट डब्बा ड ढगाचं ढ हे सर्व येतात. तर टरबुस्ट आधी डब्बा ड शिकू, म्हणजे डब्बा ड मध्ये काय येतं, सर्व अक्षर येतात बघा. उभी रेष, थोडीशी उभी रेष, त्यानंतर वाटी, त्यानंतर हे बघा डब्बा ड. आणि याच्यापासूनच ई तयार होते, याच्यापासूनच हरणाचं ह तयार होते. इमारती, इडलुंबू ई, हरणाचं ह, झबला झ, टरबुस्ट, डब्बा ड आणि ढगाचं ड. हे सर्व अक्षर हे छान करता आलं की ते येतात. डब्बा ड ढगा. बाणाचं नला काय, बाणाच्या न साठी हे सरळ घ्यायचं. हे काय करतात मुलं, हे लहान मोठं करतात किंवा याचा आकार बरोबर काढत नाहीत. आणि ही उभी रेष सरळ स्ट्रेट काढायची आणि आडवी रेष एकमेकाला छेदलेली असावी. बाणाचं न. तलवार काय करायचं, अगोदर असं काढायचं, हे असं, त्यानंतर स्ट्रेट काढायचं, झालं तलवार. थव्वाथ यज्ञाचे एकच. मुलांनो अशा प्रकारे काढायचं. हे थव्वाथ यज्ञाचे हे एकच. आणि आडवी रेष मात्र स्ट्रेट. ही रेष स्ट्रेट आली पाहिजे, त्यानंतर ही रेष या आडवी रेषेला चिटकलेली पाहिजे, तरच अक्षर सुंदर दिसतं. न तलवार त, थव्वाथ, दप्तर द. आता दप्तर द बी बऱ्याच मुलांना अडचणी काढता. तर दप्तर दला उभी रेष अगोदर काढायची. दप्तर द, टरबुस्ट, ठस्सा ठ, डब्बा ड, ढगाचं ढ, याकरता दप्तर द त्याच्यात समाविष्ट असतं बघा. हा बघा, हे टरबुस्ट झालं की याला ठसा ठ करता येते, याला ठसा ठ करता येते, याला डब्बा ड करता येते, याला ढगाचं ढ करता येते. दप्तर द. पुन्हा इथं काय करायचं, असं गोल करून तिरपी रेष. दप्तर द. दप्तर द. धनुष्य ध. धनुष्य ध म्हणजे घराचं घर.
घराचं घ छान काढता आलं की दप्तर द, घराचं घ, धनुष्य द एकच. नळाचं न, नळाचं नला काय करायचं, एक अशी अशी वाटी काढायची उभी आणि स्ट्रेट स्ट्रेट न काढायचं, स्ट्रेट आडवी काढायची, ही स्ट्रेट काढायची, आडवी सरळ काढायची, म्हणजे नळाचं न. पतंग पला काय करायचं, ही उभी, ही स्ट्रेट, बघा हे असं काढायचं, आधी वाटी काढायची ही आणि मग उभी रेष आणि पतंग प. फणस पतंग पण फणस प एकच, फक्त हे इथं असं वाढवायचं, पतंग प फणस प. आता नळाचं न, पतंग प, फणस प. बदक ब, बदक ब, वडाचं व, कपाचं क, वडाचं ओ, कपाचं क, बदक ब एकच. ही कपाच क काढता आलं म्हणजे वडाचं व काढता आलं, बदक ब काढता आलं. फणस फ, बदक ब, भटजी भ, हां भटजी भ. तर भ कसं काढायचं माहिती आहे का पोर हो, आधी एक काढायचा स्ट्रेटमध्ये, एक काढायचा. त्यानंतर काय करायचं, इथून अशी वाटी होऊन स्ट्रेट काढायचं. हे बरेच मुलं काय करतात, थोडी वरी देते याला, वरती नाही देते, वरती तिला तिरप येते, ही असं वरी नाही देते तिकडं, नाही सरळ ठेवायचं असं, आणि ही रेष स्ट्रेट. हे झालं भटजीबा. मगर व यज्ञाची, मगर मन भटजीबा एकच. यज्ञाची म्हणजे हे खटा, ख खटाराचं, यज्ञाची म्हणजे खटारा ख ज्याला काढते त्याला यज्ञाची काढता येते. खटारा ख, यज्ञाची रथासर, रथासर, रथासर. लसूण ल, आता मुलांनो, आता रथाचं भटजी भ झालं आपलं. आता आपल्याला रथाचं रस शिकायचं आहे. रथाचं रस शिकायचे तर थोडं हे पुसतो मी. खबर आहे ना.